सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावला असून एक अल्पवयीन व 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। 4 फेब्रुवारी रोजी काचीगुडा नरखेड एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चालाखीने हिसकावून आरोपी फरार झाला होता। या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील आदित्य अजाबराव तायडे वर्ष 18 याने हा प्रकार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। चोरीनंतर ही सोन्याची चैन अंबानगर येथील रुपेश रमेश श्रीवास यांच्या मदतीने शहरातील एका ज्वेलर्समध्ये गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आलंय। या प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलीस GRP अकोला व मूर्तिजापूर पथकाने संयुक्तरित्या केलाय। तसेच रेल्वे सुरक्षा बल RPF कार्यालयातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे। चौकशी दरम्यान एक आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालंय। सदर कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल धोंड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक ओम प्रकाश वडतकर, कपिल गवई, जवंजाळ विजय शेगोकार, मूर्तिजापूरचे चरण सिंग राठोड व संदीप गोफणे यांच्यासह शासकीय रेल्वे पोलीस करीत आहेत। की घटना झाली होती आज एक अल्पवयीन आरोपीसह इतर 3 जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे। तर चौकशी करता काय नेमकं प्रकरण आहे ते दिनांक 4/2/2026 रोजी हिराजी नामे पूजा बेशराम ह्या ट्रेन काचीगुडा ते नरखेड या गाडीने समोरील इंजिनापासून 3ऱ्या डब्यात अकोला ते बडनेरा असा प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे गाडी थांबली व थोड्या वेळात चालू झाल्यानंतर एक संशयित इसम त्यांनी खिडकीतून हात घालून सदर फिर्यादी यांच्या गळ्यातील एक सोन्याची चेन वजन 15 ग्राम असलेली, त्यामध्ये त्याचे वर्णन एक अशोक चक्र, त्यामध्ये बौद्ध मूर्तीचा फोटो असलेले पेंडा असे त्यांच्या गळ्यातून हिसकावून पळून गेला। फिर्यादी यांनी रेल्वे पोलीस स्टेशन बडनेरा येथे जाऊन सदर घटनेची लेखी तक्रार दिल्याने त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन यांची हद्द असल्याने सदरचे कागदपत्र पोलीस स्टेशनला आले असता रेल्वे पोलीस स्टेशन येथे नंबरी गुन्हा दाखल होऊन गुन्हा रजिस्टर नंबर 25/2026 कलम 304(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे सदर गुन्हा तपासाकामी आमच्या माननीय प्रभारी अधिकारी यांच्या आदेशाने आमच्या ताब्यात मिळाला। सदर तपास मिळाल्यावरून आम्हाला गुप्त मागणीदार मार्फतीने माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे घडलेली घटना ही घडलेली असून त्यातील संशयित इसम हा शांतीनगर मूर्तिजापूर येथे त्याचे नाव रुपेश रमेश श्रीवास वय 19 वर्ष असे निष्पन्न माहिती मिळाल्यावरून सदर इसमाचा संशयित इसमाचा तपास केला असता तो मिळून आल्याने त्यावरून त्याने अधिक पुढची माहिती सांगितली की यातील आदर्श तायडे व वय 19 वर्ष राहणार हिरपूर व एक अल्पवयीन मुलगा असे हिवरखेडे येथे गेलो असता व तपास केला असता ते निष्पन्न झाले असून त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। साहेब मला सांगा, त्यांनी चोरलं होतं तर ते सोनं त्यांनी विकलं की काय केलं नेमकं? त्यांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही सोनारा इकडे मूर्तिजापूर येथे सोनारा इकडे गहाण ठेवलेले आहे। कोणत्या सोनाराकडे ठेवलं आहे नेमकं ते शिवाजी चौक काय काय वैष्णवी ज्वेलर्स शिवाजी चौक मूर्तिजापूर अनिल बारवापडे।
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मनीष शर्मा, मूर्तिजापूर। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।